कचऱ्याची सात जीवा मळकट हात, कचऱ्याची सात जीवा मळकट हात, जुनं झालं सारं काही नकोही घरात. अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे. अनेक वेगवेगळे आघात, त्याच्यानंतर अनेक प्रसंग, अनेक यश अपयश, अशा सगळ्या फेऱ्यातून पुढे जात जात हा माणूस चार्टर्ड अकाउंटंट बनला. नुसता चार्टर्ड अकाउंटंट झालेला नाहीये, तर मेरिट लिस्टमध्ये ते आलेले आहेत. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संवाद लेखक अशी दमदार एंट्री रोडबड मोशन पिक्चर्स या निर्मिती संस्था त्यांनी तयार करून अवकारिका हा चित्रपट आपल्यापर्यंत आणलेला आहे. सर, मनपूर्वक तुमचं अभिनंदन करते, मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देते. आणि अशा पद्धतीचा चित्रपट करण्यासाठी सुद्धा माणूस अतिशय संवेदनशील लागतो. तर या निमित्तानं आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. नमस्कार. आलेले सर्व पत्रकार बांधव, सगळे माझी टीम, एकंदरीत सिनेमा हा विषय का आलो सिनेमामध्ये, का मला असं वाटतं की काही गोष्टी मांडणं फार गरजेचं आहे. आणि काय असं बेसिक काय नाही, सीए इटसेल्फ स्ट्रगलच असतं. कारण बऱ्याच गोष्टी त्यातनं जावंच लागतं, अभ्यास करावाच लागतं, फेलियर येतं, स्ट्रगल येतं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खरं म्हणजे आम्ही युज टू झालेलो आहे. आणि आम्हाला असं वाटतं की काहीतरी मांडणं म्हणजे नुसतं मांडून आपलं नाव येतं म्हणून असं नाहीये, की ते मांडताना पोचलं पाहिजे, त्याचा इम्पॅक्ट पुढे दिसला पाहिजे. त्यामुळं अवकारिका हा चित्रपट तयार करण्याचा आम्ही विचार केला. ऍक्च्युली 5 वर्ष जरा अभ्यास केला. खरं तर हा विचार एक सफाई कामगार याला बघूनच आलेला आहे. विषय असा होता की जो डोंगर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जे कचऱ्याचे मोठमोठे डोंगर तयार झालेले आहेत, हे डोंगर आपल्याला दिसत असतील, पण एक महत्वाची गोष्ट अशी की जो कचरा त्या डोंगरापर्यंत जात नाही. आपण डोंगराच्या आजूबाजूला गेलो तर आपल्याला वास येतो, आणि तोच कचरा जर डोंगरापर्यंत जात नाही आणि तो आपल्या अवतीभोवती आहे, आपल्याला लक्ष देत नाहीये, रस्त्यावर आहे, कुठे घराघरात आहे, आजूबाजूला पडलेला आहे, तो डोंगरापर्यंत गेलेला नाही. अवकारिका म्हणजे काय, इट्स अ ट्रॅव्हलिंग. एखाद्या कचऱ्याचं ट्रॅव्हलिंग त्या डोंगरापर्यंत झालं पाहिजे. डोंगरापर्यंत गेल्यानंतर त्याची विल्हेवाट करू शकतो, कारण आपल्याला दिसतंय समोर असंच आहे, त्याला काय करायचं आपण ठरवू शकतो. तो डोंगर अवतीभोवती आपल्या आहे आणि तो आपल्या मातीत मिसळायला लागलाय. मातीत मिसळायला लागलाय, आता तो आपल्या जेवणात यायला लागलाय, आपल्या पाण्यात यायला लागलाय. त्याच्यामुळं जो प्रकार आता वाढू शकतो, जो आपण म्हणतो ना की आपण हायजीन, याचा इम्पॉर्टंट विषय, आपल्या हेल्थवर इम्पॅक्ट व्हायला लागलाय, आणि तो फ्युचरमध्ये खूप जास्त पण येऊ शकतो. ज्या नद्या होत्या, ज्या नद्या लिटरली त्या नद्यामध्ये पोरं पोहत होती, आज उन्हाळ्यात बघा दिसणार नाही पोरं मध्ये. कुठे कुठे पाय ठेवूसं नाही वाटतंय. म्हणजे हे सांगतो म्हणजे खूप संस्था या सगळ्या गोष्टी बोलून गेलेल्या आहेत. खूप लोक काम करतात, खूप जीवापाड काम करतात, लोक खूप सिरियसली काम करतात. पण मला असं वाटतं की जनजागृती करण्यासाठी बेस्ट काय होऊ शकतं, आणि बेस्ट दॅट इज अ फिल्म. त्यामुळे परिपूर्ण या गोष्टीचा पूर्ण विचार केला, अभ्यास केला, आणि त्यात असं स्वरूप आणलं की सिनेमा बनला पाहिजे. आणि त्यात महत्वाची साथ भेटली मला टीमची, आणि मला वाटतं श्रेय देशपांडे वन ऑफ दिस व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन फॉर मी. कारण जेव्हा गाणी बनली, पहिल्या गाण्याचे लहरांगा तिरंगा जे बालमजूर या विषयावर होतं, आणि त्यानंतर कचरा स्वच्छता या विषयावर जेव्हा आपण विचार केला की आता आपल्याला हे बनवायचंय, जेव्हा पहिलं जे गाणं श्रेयसने जेव्हा कंपोज केलं, ते सफाई कर्मचाऱ्याच्या जीवनावर आधारित गाणं होतं. तिथून जी वाटचाल सुरू झाली, जणू काही ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद आम्हाला लाभला. कारण संतांची भूमी आहे, शिवरायांची भूमी आहे. या भूमीतनं एक संस्कार आणि जनजागृती ही पूर्ण जगाला जाणार आहे. आणि मला असं वाटतं की चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे आमची ही फार मोठी जबाबदारी, आमच्या मागे इन्स्टिट्यूटचं नाव लागलेलं आहे. त्यामुळे कुठेही त्याला बट्ट न लागता, कुठेही कोणत्याही कॉन्ट्रोवर्सी न होता, कोणताही लोकांच्या मनात द्वेष निर्माण होता, एक सखळ, निर्मळ आणि सोजळ असा एक सिनेमा अवकारिका हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या चित्रपटगृहामध्ये येतोय. हे तुम्ही 1 ऑगस्ट रोजी सगळ्या चित्रपटगृहात बघा. कोणी याआधी सिनेमा बघितला नसेल, कधी थिएटरमध्ये गेला नसेल, हा सिनेमा इतका अत्यंत महत्वाचा आहे, कारण हा वर्तमान काळ आणि फ्युचरसाठी फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रत्येक शाळेत, प्रत्येक जनरेशनला दाखवण्याची गरज आहे. कारण आता निसर्गाची निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचायला लागली आहे. आपण म्हणतो ना की कॅलेमिटी येतात, बरंच काय, घर स्वच्छ आहे आपलं, पण बाहेर काय, कोणाला बोलणार कोणाला.
सगळी जनता आहे, कोण नीट वागत नसेल तर काय नाही बोलू शकत आहे, सगळी जबाबदारी आहे, कायदे कानून सगळे आहेत. पण नाही आपण सगळ्यांना सांगू शकत. सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पाडू शकतो तो एक सिनेमा आहे, तो ट्रेंड करत असतो. या सिनेमाचे 3 गाणे, जे एक गाणं जे कैलास खेर सरांनी गायलेले आहे, ऍक्च्युली हे गाणं हिंदीमध्ये आहे. हे गाणं अख्खा भारताला आपल्या महाराष्ट्रातून एक गिफ्ट आहे. दुसरं गाणं जे काळे बाबा, जे सुनिधी चौहान मॅडमने गायलेले आहे, अत्यंत भावनिक गाणे, खूप चांगलं गाणं आहे. त्यानंतर तिसरं जे गाणे रिलीज होते, मला आवडेल म्हणजे संबोधण्यापूर्वी मला वाटतं की जे स्वच्छता कर्मचारी यांच्या जीवनावर आधारित ते गाणं आहे. मी तुम्हाला बोल ऐकवतो फक्त. पहिला, जे स्वच्छता दूत आहेत ते वर्षानुवर्ष काम करतात, ते धरती माताची सेवा करतात, ते त्यांच्यावर आधारित एक हे गीत आहे. त्याचे बोल असे आहेत, कचऱ्याची साथ जीवा मळकट हात, कचऱ्याची साथ जीवा मळकट हात, जुनं झालं सारं काही नकोही घरात. आपण काय करतो, आपलं घर स्वच्छ बाहेर फेकलं कुठं का पडा नंतर, ओल्या सुक्या उकिरड्यात जाती दिन रात, ढिगाऱ्यात शोधती नशिबाची गात. धन्यवाद. अगदी